वेलकम बॅक मित्रांनो. मी राहुल, तुमचा ट्रॅव्हल पार्टनर. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं का आपण वैष्णोदेवीची ट्रिप केली. आज आपण वैष्णोदेवीवरतून निघतोय आज पटनी टॉपला जाण्यासाठी. तर तुम्हाला एक इंट्रोसाठी ही व्हिडिओ दाखवली. याच्यानंतर आपण मेन व्हिडिओला चालू करू. काल आपण वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आलो. काल रात्री खूप उशिरा आपण पोहोचलो. खूप पाय दुखत होते, त्याच्यामुळे आपण थोडा लेट झालो उठायला. आता जवळजवळ 9 वाजता आहे. आपण आवरलेलो आहे आणि आता आपण पटनी टॉपला निघतोय. सगळेजण बसू आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूया. तर बघत राहा पटनी टॉपची जर्नी आमच्यासोबत. जम्मू ते पटनी टॉप हा एकूण 55 किलोमीटरचा रस्ता आज आपण सैर करणार आहोत. वैष्णोदेवीच्या परिसरातून पटनी टॉपकडे जाणारा हा रस्ता खूप पद्धतीने आहे. आमच्या गाडीतील आम्ही सामानाची सगळी तयारी केली आहे आणि प्रवासाची तयारी आता आपण चालू केली आहे. पटनी टॉपला जात असताना आपल्याला हा जो रस्ता लागलेला आहे, ही साईडचे पूर्ण दृश्य जेव्हा बघतो आपण तेव्हा खूप छान वाटतं. गडद हिरव्या रंगाचे पूर्ण झाडं, रस्ता एकदम चांगल्या कंडिशनचा आणि असे एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला फिरायला खूप चांगले वाटते.
आपण पट्नी टॉपकडे जात असताना झाडांचा तर विचार केलाच, पण हे पूर्ण डोंगर आणि या खोऱ्यांमधील हे दृश्य, हे सुखद हवामान आणि या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अनुभव घेतो, हा अनुभव खूप अनमोल आहे. जम्मू काश्मीर हा अनुभव खूपच छान भेटतो. इथून काश्मीर आणखी पुढे आहे. काश्मीरमध्ये तर आणखीनच या सगळे वातावरण वेगळं चेंज होऊन जातं. तिकडची झाडं, तिकडचे डोंगर खूप जास्त भारी होऊन जातात. जसे आपण पटनी टॉप मध्ये एंटर झालो, आपल्याला बर्फाचे सगळे डोंगर आपल्याला दिसायला लागले आहेत आणि एक वेगळाच अनुभव आपल्याला भेटायला आता सुरुवात झालेला आहे. पट्टी टॉप मध्ये प्रवेश केल्यानंतर एकदम सुंदर निसर्गाचे खुलासे होतात. इथे वनस्पती, पर्वत आणि सभोवतालचा शांतता एक एकदमच अनोखी जादू करून जातात आपल्यावरती. ट्रेकिंग, हायकिंग आणि विविध पर्यटक स्थळांचे अनुभव घेण्यासाठी भरपूर दुरून इथे येतात पण. तर आपल्याला जर संधी भेटली इकडे आल्यानंतर, तर आपण नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी पण एक्सपिरियन्स करा. फक्त नेचरच बघणं, तर त्याला अनुभवणं हे पण खूप जास्त छान आहे.
वेळापासून गाडी लावण्यासाठी जागा बघतोय, पण आपल्याला व्यवस्थित जागा अशी भेटत नाहीये. तर आपल्याला ड्रायव्हरने आता सांगितलं का पुढे एक चांगली जागा आहे, तिथे आपण थांबू. त्याच्यानंतर तिथे जास्त बर्फ आहे, तर आपल्याला सगळ्यांना खेळता पण चांगला तिथे येईल. कारण की आपल्यासोबत भरपूरच मोठी टीम आहे, तर सगळ्यांना एन्जॉय करायचंय. काही जण असे आहेत का जे पहिल्यांदाच बर्फ बघणारे आणि हे अनुभवणारे तिथे तिथलं वातावरण. तर त्याच्यामुळे आता आपण पुढे थांबू आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव दाखवतो आम्ही एन्जॉय करतानाचा. काहीतरी ह्या पद्धतीने लोकांनी आपल्याला एंट्री करायला लावली आता मध्ये बर्फ खेळण्यासाठी. तर इथे स्लेज राईडचे ऑप्शन आहे. तुम्हाला आतमध्ये जात असताना या बर्फावरती आपल्या पायांना खूप थंड फील होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण हे बुट्ट घेतलेले ज्यांचं भाडं 100-150 रुपये आहे. त्याच्यानंतर आपण जॅकेट घेतले, जॅकेटचं भाडं 300-400 रुपये आहे. तर हे सगळं घेतल्यानंतर आपण इथे चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो. नाहीतर इथलं वातावरण खूपच थंड आहे आणि पायाला जो त्रास होईल त्यामुळे तो तर खूप वाईटच. चला तर आमच्या पुढच्या जर्नीचे तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो येतात. काही अशा पद्धतीने राईड वगैरे इथले खूप एन्जॉय केले आम्ही सगळ्या भावांनी. आमच्या सोबत आमच्या आई होत्या, काकू होत्या, या सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. त्या सगळ्याचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकले या राईडमध्ये. तर वैष्णोदेवीनंतर पटनी टॉपला येण्याचा आमचा हा डिसिजन खूप योग्य झाला असं मला वाटतंय.
हे अतिक्रमण बघून तर आमच्यासोबतच आमच्या शेजारी पण जे असणारे लोक होते ते पण आमच्याकडे खूप असे वेगळ्या नजरेने बघायला लागले, कारण की आम्ही खूप एन्जॉय करत होतो, एकमेकांना बर्फ मारून फेकत होतो. आणि ते लोक विचार करत होते का हे काय पागलपणा चाललेला आहे यांचा. पटनी टॉपच्या आणि वैष्णोदेवीच्या खूप साऱ्या आठवणी अशा मनात ठेवून आता आपण आपला हा दिवस पूर्ण करत आहोत. संध्याकाळच्या वेळेला इकडचे दृश्य फारच भारी बघायला भेटतात. ती माझ्या भावाने शिवलिंग तयार केली. पटनी टॉपची सौंदर्याची आठवण आता आपण मनात ठेवून आपला परतीचा प्रवास आता चालू होतोय. या परतीच्या प्रवासामध्ये खूप काही गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगू शकलो नसेल, पण माझं असं म्हणणं आहे का ज्या मी सांगू शकलो नाही त्या गोष्टी तुम्ही इथे येऊन अनुभवा, तर त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स खूप छान होईल. आजच्या ब्लॉगमध्ये आपण सर्वांनी वैष्णोदेवीपासून पटनी टॉपपर्यंतचा जो अनुभव माझा जो मी तुम्हाला दाखवला त्याचा आढावा तुम्ही घेतला. हा अनुभव केवळ एक भौगोलिक नसून तर हा घराईत बसलेल्या मनाचा आहे. तर तुमच्यापैकी ज्यांनी हा अनुभव कोणी घेतलेला नसेल त्यांनी नक्कीच तिथे यावी, याची योजना करावी, वैष्णोदेवी पण बघावी, त्याच्यानंतर पटनी टॉपला पण यावं. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा ट्रॅव्हल लव्ह बाय राहुल.